वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका तेजू थोरात. तर तुमचा भाऊ घेऊन आला तुमच्यासाठी तिसरा ब्लॉग. तर हा माझा तिसरा ब्लॉग आहे. माझा आवाज म्यूट करता म्हणजे माझा आवाज आहे पण आणि नाही पण आहे, म्हणजे दोन्हीकडून आवाज आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. मी उठलो तर डायरेक्ट 5 वाजता. मला जायचं होतं शिवसत्यमायला सोडायला. आता 6:30 वाजले. चला सत्यमायाने तर डायरेक्ट मला बुरसा बारसा उचलूनच आणलं भाऊ 7:30 वाजता. तर मी त्याला म्हणलं चला त्याला सोडून दे म्हणलं. मग मस्त त्याला बसमध्ये बसून दिलं. मस्त खाली बस होती डायरेक्ट. त्याच्यानंतर आपण घराकडे निघलो. घराकडे जाताना तर डायरेक्ट सकाळ सकाळचं वातावरण विचारू नका मित्रांनो. तर समोरून हे चालतं मग ठोकाला आकाच करून. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर वरती आलो. सकाळी सकाळी उठून तर मस्त गच्चीवर आलो. आधी गच्चीवरून पाहतो तो ऊंट खूप आलतं काहीच. त्याच्यात मी आता खाली आलोय. एवढं गरमीचं. आता आम्ही चहा बनवली मस्त आमच्या दोघांसाठी. हे बघा थोडीशी खाली चालली, त्याच्याकडे कुठे लक्ष देतं तुम्ही. हे बघा ह्यो आपला अंशू उठलाय आता इथं. तर अंशू उठलाय. तर आता मी गच्चीवरून आलोय. तर अंशू म्हणतो वर जायचं आंघोळीला. तर खरं जाऊ आणि मचून टाकू मचून. तर गाईच आम्ही आलतो गच्चीवर आंघोळ करायला. तुम्हाला माहितच होतं, त्याच्याच मामाने सांगितलंच होतं. तर आता फटाफट आंघोळ करा. आम्ही फटाफट आंघोळ करतो. इथं थोडी साफसफाई करत होतो. कारण की ना इथं ना ते आम्ही जेव्हा ते चीक गळलं होतं ना, म्हणजे चीक ते हे करत नाही का, कुरडाया. तर ना ते हे करत होतो आम्ही. तर आम्ही वरती आलतो. ते हे पडेल होते कोळशे त्याचे लाकडाचे. तर ते झाडत होतो आणि मग आंघोळ करतो गाईस. हे बघा तुम्हाला खोटं वाटत बघा, घाण होते इथं. हे कोळशामुळे सगळे घाण झाले, नाही तर होत नाही घाण कधी. आपल्या इकडे खूप मोठे झाड आहे. आणि तुम्हाला ते एक गोष्ट सांगायचीच राहिली. आपल्या तेजस मामाला खूप प्यार द्या आणि खूप सपोर्ट करा. प्यार द्या गाईस, प्यार खूप सपोर्ट करा गाईस, खूप सपोर्ट करा. तर गाईच अंशू म्हणतो मला बाथरूम मध्ये आंघोळ करायची. तर त्याचं म्हणणं आहे आपण डायरेक्ट रूम मध्ये आंघोळ करायची. तर इथे नाटके राहिले गाईस, काय सांगू मला आपण आणणार नाही. त्याचं ऐकणंच पडतं, नाही ऐकलं तर नाराज होतो, रडायला लागतो. पहा समोर म्हणतो लगेच. पहा आता आमचं स्विमिंग पूल झालं रेडी. फटाफट झटपट करून घेऊ. पहा कसा असतो लगेच. तर काही आमचे चालू आहे डायरेक्ट नानखोळा पब्लिक गोळा. तर बघा आमचा आता स्विमिंग पूलचा माझा आणि तुम्हाला दाखवतो. मग फोन बसत नाही. 1 सेकंड आम्हाला गाणी राहू द्या. चालूच राहू द्या, फोन चालूच राहा. La vida es un carrusel, 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 carrusel. La vida es un carrusel, 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 carrusel. La vida es un carrusel, 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 carrusel. La vida es un carrusel, आताच आमची आंघोळ जुंघोळ झाली. तर आता आम्ही फ्रेश गिरी चालू. आता परत आता जेवणाची वेळ झाली. आता 10:30 वाजले. 2:30 पण नाही पण काही सांगता नाही येणार. तर आता आपण घरी तर खाली. तर काय गाला अंशू कपडे घेतले, शर्ट घेतला. तर आता आपण फटाफट जाऊया खाली आणि तुम्हाला मी जेवण करायचा टायमाला भेटतो. चला तू आलाय गाईज. तर आता आमचं जेवण घेऊन झालंय. तर आता आईला विचारू जेवण द्यायचं खाली. आई जेवायला आणू का मग कधी? 1 वाजता लय उशीर नाही ना, थोडं लवकर करा. काय म्हणते गाईस? आई म्हणती नंतर जेवायचं. तर आपण आता आत्याकडे जाऊन येऊ. तर म्हणजे अंशूच्या मम्मीकडे जायचं आता फटाफट. तर मी घरी आल्यानंतर तर मस्त आई म्हणली मला जेवायला वाटतं. मी मस्त जेवण आणल्यानंतर आईला जेवायला दिलं. आई तर जेवण करत होती. तर मी आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. तर सबस्क्राईब करायला विसरू नका.